महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या अशोक खरात उर्फ कॅप्टन या स्वयंघोषित भोंदू बाबाच्या कृत्यांनी एकच खळबळ उडवली आहे। महिलांचे लैंगिक शोषण, अघोरी प्रथा, राजकीय वरदहस्त आणि तब्बल 200 कोटींचं साम्राज्य या सगळ्या धक्कादायक गोष्टी या प्रकरणातून समोर येत आहेत। मर्चंट नेव्हीमध्ये असल्याचं सांगणारा अशोक खरात आज कोट्यवधींचा मालक कसा बनला आणि त्याच्या या साम्राज्यामागचं काळं सत्य काय आहे, या सगळ्याचा तपास आता वेगाने सुरू आहे। एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान पोलिसांना तब्बल 58 व्हिडिओ सापडले असून यात अनेक महिलांशी संबंधित गंभीर माहिती समोर येण्याची शक्यता आहे। फक्त इतकंच थांबत नाहीये, तर जबरदस्तीने पैसे उकळणे आणि बेकायदेशीर संपत्ती जमा केल्याचेही आरोप त्याच्यावर आहेत। त्याचं अलिशान फार्म हाऊस आणि एकनाथ शिंदेंसह अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली आहे आणि या SITचं नेतृत्व करणार आहेत IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते। दरम्यान कोण आहेत ह्या तेजस्विनी सातपुते हे जाणून घेऊयात। तेजस्विनी सातपुते या 2012 बॅचच्या IPS अधिकारी असून त्यांना 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे। लहानपणापासूनच त्यांचं स्वप्न होतं पायलट बनण्याचं, मात्र दृष्टीदोषामुळे ते शक्य झालं नाही। त्यांनी बायोटेक्नॉलॉजी नंतर LLBचं शिक्षण पूर्ण केलं। LLB करत असताना त्यांना UPSC परीक्षेबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला। पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं, मात्र त्यांनी हार मानली नाही। इतिहास आणि मराठी हे विषय घेऊन त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि अखेर UPSC परीक्षा उत्तीर्ण होत महाराष्ट्र कॅडरमध्ये IPS अधिकारी बनल्या। पुण्यात DCP ट्रॅफिक म्हणून काम करताना त्यांनी हेल्मेट बाबत मोठा बदल घडवून आणला। सुरुवातीला फक्त 20% लोक हेल्मेट वापरत होते, पण त्यांनी सक्ती करण्याऐवजी स्वतःपासून सुरुवात केली। पोलिसांनाच नियम पाळायला लावले आणि जागरूकता वाढवली। त्यांच्या प्रयत्नांमुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या थेट 80% वरती गेली। याचबरोबर तेजस्विनी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण भागात SP म्हणून काम करताना ऑपरेशन परिवर्तन राबवलं। अवैध दारूच्या व्यवसायावर कारवाई करताना त्यांनी सॉफ्ट पोलिसिंगचा वापर केला, म्हणजेच केवळ कारवाई नाही तर समुपदेशन आणि समाजाशी संवाद साधून बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला। म्हणूनच तेजस्विनी सातपुते यांच्या कामामुळे त्यांची ओळख एक निडर धडाकेबाज अधिकारी अशी बनली। दरम्यान आता अशोक खरात सारख्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली होतोय। त्यामुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे पुढील काही दिवसात समोर येण्याची शक्यता आहे। एकीकडे बोंदूगिरीच्या आड लपलेलं काळं साम्राज्य आणि दुसरीकडे कठोर आणि प्रामाणिक तपास करणारी अधिकारी, यामुळे हे प्रकरण आता अधिकच चर्चेचा विषय ठरणार आहे। दरम्यान या केसकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असता पुढे काय काय उलगडतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबाबत अधिक अपडेट मिळवण्यासाठी माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका।